पुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करत असताना 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताचं जे मत आहे त्याचा विचार मांडत आहे. भगवंतच स्वतः अर्जुनाला बोलत आहे की अर्जुना, युद्ध करण्यासाठी तू काय हो, तयार हो. युद्धासाठी तू तयार हो. युद्ध करणं तुझं काय आहे, कर्तव्य आहे. आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त दे. येथ हे वाचुनी काही बोलू नये. अर्जुना, तू आता काय कर, सावध होय, निशंक होऊन जाय. अंतकरणातील सगळे संशय काढून टाक आणि युद्धावर तुझं लक्ष दे. युद्ध करण्यासाठी काय पाहिजे काय न पाहिजे त्याच्यावर काय कर, लक्ष केंद्रित कर. येथ हे वाचुनी काही बोलू नये, याच्याशिवाय दुसरं काही बोलू नको. असं म्हणून आपण काल बोलणं थांबवलं होतं. पुढं भगवान बोलत आहे, ये मे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. ये म्हणजे जे लोक, इदम मे मतम माझं हे जे काही मत आहे. भगवान सांगतात अर्जुना, या जगामध्ये मी माझं मत मांडलेलं आहे. कोणतं मत आहे माझं, त्या मताला जाणून त्याचं ज्ञान करून घेऊन ये मानवाः अनुतिष्ठन्ति, जे मनुष्य माझ्या मताचं अनुसरण करतात, मी जे सांगितलं त्याचं काय करतात, अनुष्ठान करतात. अनुष्ठान करतात. कोणते लोक, श्रद्धावंतः, श्रद्धेने जे परिपूर्ण झालेले आहे, ज्यांच्या अंतकरणात श्रद्धा ओतप्रोत भरलेली आहे असे. आणि अनसूयंताः, कोणाचाही द्वेष न करणारे, असूया न करणारे जे लोक आहे ते माझ्या मताचं अनुसरण करतात, मी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करतात आणि ते कर्मभिही अपि मुच्यन्ते, सगळ्या कर्मांपासून ते काय होऊन जातात, मुक्त होतात. मुक्त कर्म त्यांना बंधन करत नाही. त्याच्यावर ज्ञानोबा बोलतात, हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे. श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. धनुर्धरा, धनुष्य चालविण्यामध्ये प्रवीण असणाऱ्या अर्जुना, हे माझे अनुपरोध मत, माझं हे जे मत आहे ते कसं आहे, त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी अनुपरोध शब्द वापरला. अनुपरोध, अनुपरोध शब्दाचा अर्थ होतो सत्य असणारं किंवा अबाधित असणारं, ज्याचा कधीही बाध होत नाही
तिन्ही काळामध्ये जे सत्य आहे असं जे काही तत्व आहे किंवा निश्चित केलेलं जे काही तत्व आहे, जे माझं मत आहे, कोणतं मत आहे भगवंताचं, की जे मत अबाधित आहे, अबाधित. याचाच अर्थ भगवंताने गीतेच्या रूपाने असो किंवा भागवताच्या रूपाने असो जे काही तत्वज्ञान मांडलेलं आहे, भगवंताच्या मुखातून जे ज्ञान बाहेर पडलं ते या दोन रूपाने बाहेर पडलेलं आहे. प्रामुख्याने कृष्ण अवतारामध्ये गीतेच्याद्वारे ज्ञान सांगितलं आणि भागवताच्याद्वारे ज्ञान सांगितलं. अर्जुनाचं निमित्त करून गीतेच्याद्वारे ज्ञान सांगितलं आणि उद्धवाचं निमित्त करून भागवताच्याद्वारे ज्ञान सांगितलं. तर या ग्रंथाद्वारे भगवंताने जे काही ज्ञान सांगितलं ते सगळं ज्ञान कसं आहे? अनुपरोध आहे. अनुपरोध. अनुपरोध शब्दाचा अर्थ होतो अबाधित. सर्व ज्ञान अबाधित आहे. तिन्ही काळामध्ये त्या ज्ञानाचा बाध होत नाही. म्हणजेच सिद्धांत भगवंताने गीता भागवतामध्ये जे सिद्धांत सांगितले ते सिद्धांत तिन्ही काळामध्ये काय होत नाही? खोटे ठरत नाही, मिथ्या ठरत नाही. ते अबाधित सिद्धांत आहे. कोणताही सिद्धांत भगवंताचा तुम्ही उचला तर तो सिद्धांत कधीच बाधित होणार नाही. भगवंताने गीतेत सिद्धांत सांगितला, जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. काय सांगितलं? जातस्य मृत्यू ध्रुवम, जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि मृतस्य जन्म हा ध्रुवम, जो मेलेला आहे त्याचा जन्मसुद्धा काय आहे? निश्चित आहे. निश्चित आहे. तर हे भगवंताने मत मांडलं, हा भगवंताने सिद्धांत मांडला, हा अनुपरोध आहे, म्हणजेच अबाधित आहे. तीनही कालामध्ये हा सिद्धांत खंडित होत नाही. खंडित होत नाही. जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, हा सिद्धांत आहे. म्हणजे भूतकालामध्ये सुद्धा तसंच घडत होतं, वर्तमानातही तेच घडत आहे आणि पुढं भविष्यामध्ये सुद्धा तेच होणार आहे. जन्माला आलेले लोक कालही मरत होते, जन्माला आलेले आजही मरतात आणि जन्माला आलेले उद्याही मरणार आहे. किंवा जे मेलेले आहे ते कालही जन्माला आलेले आहे, जे मेलेले आहे ते आजही जन्माला येतात आणि जे मेलेले आहे ते उद्याही जन्माला येणारच आहे. याला म्हणतात अनुपरोध. निश्चित आहे, निश्चित, अबाधित आहे. हा एक सिद्धांत आपण उदाहरण म्हणून पाहिला. असे अनेक सिद्धांत भगवंताने सांगितलेले आहे. अजून एक सिद्धांत, देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत. भगवान सांगतात देही नित्यम अवध्यः अयम देही, म्हणजे शरीरामध्ये राहणारा जो काही आत्मा आहे तो नित्य काय आहे? अवध्य आहे. आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही, कोणीच नाही, कशाच प्रकारे नाही, कशाच्याद्वारे नाश करू शकत नाही. कोणाचा? आत्म्याचा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. कोणीच या आत्म्याचा नाश करू शकत नाही. हा भगवंताचा काय आहे? सिद्धांत आहे. सिद्धांत आहे. तर तो सिद्धांत अबाधित आहे. कालही तसाच होता, आजही तसाच आहे आणि उद्याही असाच राहणार आहे. कोणत्याही काळामध्ये आत्म्याचा नाश झाला नाही, आजही आत्म्याचा नाश कोणी करू शकत नाही आणि भविष्य काळातही आत्म्याला मारीन असं कोणीच मनुष्य निर्माण होऊ शकत नाही. कारण आत्माच त्याला म्हणतात ज्याचा कधीही काय होत नाही? नाश होत नाही. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदम ततम. हाही सिद्धांतच आहे. येन इदम सर्वम ततम तत् अविनाशी विद्धी. ज्याने हे सगळं जगत व्यापून टाकलेलं आहे ते काय आहे? अविनाशी आहे. ते अविनाशी आहे. हाही सिद्धांत आहे. भरपूर सिद्धांत भगवंताने सांगितले. तर हे जे सगळे सिद्धांत आहे या सगळ्या सिद्धांत कसे आहे? अनुपरोध आहे. अनुपरोध. त्यांचा कधीही नाश होत नाही, कधीही बाध घडत नाही. तिन्ही काळामध्ये ते काय आहे? सत्य आहे. सत्य. म्हणून आणि महत्त्वाचा सिद्धांत भगवंताचा आहे तो म्हणजे स्वधर्माचा. कारण वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये आलं आहे. कर्मयोग नावाचा अध्याय आहे. स्वधर्माचं अनुष्ठान करणं हा जो सिद्धांत भगवंताने मांडलेला आहे किंवा त्यालाच 18व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात स्वे स्वे कर्मण्यभिरतस् संसिद्धिं लभते नरः. आपलं कर्म जर केलं तर तो मनुष्य मुक्तीपर्यंत जाऊ शकतो. तैशेनी तिये पूजे
रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. हे जे स्वधर्माचं मत भगवंताने मांडलं हे कालही अबाधित होतं, आजही अबाधित आहे आणि उद्याही अबाधित राहणार आहे. म्हणून भगवान सांगतात हे अनुपरोध मत माझे. असं जे माझं काही अबाधित मत आहे, जी ही परमादरे स्वीकारी जे, या माझ्या मताचं अत्यंत आदराने जे काय करतात, स्वीकार करतात, आदराने स्वीकार करतात. कारण भगवंताचे सिद्धांतामध्ये दोन प्रकार आहे. काही सिद्धांत असे आहे की त्याचा स्वीकार नाही केला तरी काही हरकत नाही. भगवंताचे जे सिद्धांत आहे तर त्यातील काही सिद्धांत आहे त्याचा स्वीकार नाही केला तरी हरकत नाही. आणि काही सिद्धांत मात्र असे आहे की त्याचा स्वीकार मानावाच लागतो, करावाच लागतो, स्वीकार करावाच लागतो. भगवंताने सिद्धांत मांडला, भक्ती करा आणि भक्ती करून भगवंताची काय करा, प्राप्ती करा. कालही ज्यांनी भक्ती केली त्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे. अनेक उदाहरणं आहे. आजही जे भक्ती करतात त्यांना भगवत प्राप्ती होते आणि उद्या जे भक्ती करणार आहे त्यांनाही भगवत प्राप्ती होणार आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. मागही तरले, उद्याही तरतील. म्हणून अबाधित सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत घेतलाच पाहिजे असं काही नाही. सगळे लोक याचं आचरण करतात का? नाही. भगवंताचा सिद्धांत आहे म्हणून सगळेच लोक भक्ती करतात का? नाही करत. सगळेच लोक भक्ती करत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की काही सिद्धांत असे आहे की त्यांचा स्वीकार करा न करा स्वतंत्र आहे माणूस. पण काही सिद्धांत मात्र असे आहे की त्याचा स्वीकार खांड खाऊन करावाच लागतो. जे आपण आत्ताच उदाहरण पाहिलं, जातस्यहि ध्रुव मृत्यूर, हे मनावर नाही. ज्याचा जन्म झाला तो मरणार आहे हे कोणाच्या मनावर आहे का? नाही. तो कोणीही असो त्याला स्वीकार करणं आहे, स्वीकार करावाच लागतं त्याला. तो जन्म मानणारा असो, पुनर्जन्म मानणारा किंवा पुनर्जन्म मानणारा नसो, काही हरकत नाही. तो भगवंताची भक्ती करणारा असो किंवा भक्ती न करणारा असो, भगवंताचं अस्तित्व मानणारा असो किंवा अस्तित्व न मानणारा असो, आस्तिक मनुष्य असो किंवा नास्तिक असो, प्रत्येकाला स्वीकार करावं लागतं हे मत. कोणतं मत? ज्याचा जन्म झाला त्याचं मरण निश्चित आहे, सगळ्याला स्वीकार करावं लागतं. दोन प्रकार आहे भगवंताच्या मताच्या स्वीकारण्यामध्ये. पण सगळे लोक सगळ्या मताचं अनुसरण करत नाही. जातस्यहि ध्रुव मृत्यूर हे सर्वांना स्वीकार करावंच लागणार आहे. पण हे स्वीकार करत असताना आदरे स्वीकारी जे, असं नाही. सगळेच लोक आदराने त्याचा स्वीकार करतात असं नाही. आपल्याला मरण येतं, मरण येणं भगवंताचा नियम आहे. आदराने स्वीकार करतो का आपण? नाही. आदराने मरणाला आपण आलिंगन देतो का? नाईलाज आहे, ते चुकवता येत नाही म्हणून त्याचा आपण स्वीकार करतो. आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की जन्माला आल्यानंतर त्या मनुष्याला गर्भाचं दुःख आहे, आयुष्यामध्ये जगण्यात दुःख आहे, त्याला रोगाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, बायको फडाफडा बोलली, पोरं फडाफडा बोलले, वाटण्या झाल्या, याला एवढं मिळालं तेवढं, सगळे दुःख कुठून आहे? जन्मापासून. कारण मरणसुद्धा कोणाला आहे? जन्म घेणाऱ्याला आहे. सगळ्याला कळतं जर आपला जन्मच झाला नाही तर मरणसुद्धा काय नाही, आपल्याला मरणसुद्धा भोगण्याचं काम नाही. पण तरीसुद्धा काय करतात? आदरे स्वीकारी जे, आपल्या हातात नाही ते. आदरे स्वीकारी जे असं आहे का? नाही. आदराने आपण स्वीकार करत नाही. जन्म मृत्यूला आपण स्वीकार करत असताना नाईलाज म्हणून स्वीकार करतो. किंवा नाथ महाराज सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. दुःख आपल्याला मिळावं असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. याचा अर्थ आपण दुःख भोगत नाही असं आहे का? नाही. दुःख भोगावं लागतं. दुःख भोगावं ही इच्छा नसते तरी पण भोगावं लागतं. म्हणजे दुःखाचा स्वीकार करत असताना आपण काय करतो? नाईलाजाने स्वीकार करतो, आदराने नाही. पण भगवंताची अशी इच्छा आहे की माझं जेवढं काही मत आहे सगळं आदराने स्वीकार केलं पाहिजे. आदराने भगवंताची भक्ती करा, भजन करा, हे तरी मत कोणाचं आहे? भगवंताचंच मत आहे. माझी भक्ती करा. कोणी सांगितलं? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियोक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. किंवा अनन्यचेता सततम यो मां स्मरती नित्यशः. भगवंतानेच गीतेत सांगितलेलं आहे माझी भक्ती करा.
पण कशी? जिही परमादरे स्वीकारीजे, आदराने त्याचा स्वीकार करा. आता आपण जर विचार केला तर मला सांगा, भक्ती करणारे किती लोक असे आहे की ते आदराने भक्ती करतात? आदराने भक्ती करणारे किती आहे? भक्ती करणारे पुष्कळ सापडतील. आषाढी कार्तिकीला लाखो लोक पंढरपूरला येतात, पण त्याच्यामध्ये आदराने भक्ती करणारे किती? नामस्मरण करताना आदराने करणारे किती? भजन कीर्तन करताना आदराने भजन कीर्तन करणारे किती आहे? किती लोक आहे असे? थोडेफार सापडतील. नाथ महाराज तेच म्हणतात, जया परमार्थाची चाड, तेने सांडावेली गाड, धरुनी भजनाची चाड, नित्यनेम आदरे. काय शब्द सांगितला नाथांनी? आदरे. भजन करायचं तर कसं करायचं? भजन करायचं असताना जया परमार्थाची चाड तेने, भजनाचा अधिकारीच सांगितला. भजन करण्याचा, भक्ती करण्याचा, नामस्मरण कीर्तन प्रवचन करण्याचा अधिकारी कोण आहे? एकतर जया परमार्थाची चाड, त्याला परमार्थाची इच्छा असली पाहिजे. परमार्थ शब्दाचा अर्थच मोक्ष. मोक्षाची त्याला इच्छा असली पाहिजे. ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो परमार्थाचा, भक्ती करण्याचा काय आहे? अधिकारी आहे. ज्याला पैसा गोळा करायचा, लोकांना लुटायचं, तो अधिकारीच नाही या ठिकाणी, तो अधिकारीच नाही. किंवा दुसऱ्या भाषेत जर पाहिलं तर हरिपाठात चला, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. येथे म्हणजे कुठे? भक्ती क्षेत्रात. नाथांचं वाक्य आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम, काम म्हणजे इच्छा, पैशाची इच्छा, धनाची इच्छा आहे, तो परमार्थात अधिकारी नाही. भक्ती क्षेत्रात त्याचा अधिकारच नाही. म्हणजे भक्तीचा अधिकारी होण्यासाठी अगोदर काय पाहिजे? परमार्थाची चाड, म्हणजे भगवंताची इच्छा त्याला असली पाहिजे. भगवंताकरता त्याने भक्ती केली पाहिजे. दुसरं सांगितलं, त्याने सांडावे लिगाड. लिगाड सोडून भक्ती केली पाहिजे. संसार पण धरायचा आणि परमार्थ पण धरायचा, दोन्ही नाही जमत. त्याने लिगाड म्हणजे प्रपंचाची वासना सोडली पाहिजे. त्यानंतर धरुनी भजनाची चाड, मग त्याने भजनाला सुरुवात करायची, भजनाची इच्छा करायची. आणि ते करत असताना सकाळी हरिपाठ आणि संध्याकाळी हरिपाठ असं चालत नाही. नित्यनेम, नित्यनेम एकतर रोज केलं पाहिजे आणि रोज करण्यामध्ये रात्रंदिवस केलं पाहिजे. नित्यनेम. आणि शेवट विशेषण सांगितलं नाथांनी, आदरे. आदरे. नित्यनेमाने पण भजन करतो त्याला भगवत प्राप्ती होईलच, नाथ महाराज म्हणतात सांगता येत नाही, सांगता येत नाही. नित्यनेमाने करून परत त्याचा त्या साधनाच्या ठिकाणी आदर असला पाहिजे. आदर असला पाहिजे साधनाच्या ठिकाणी. आदर किती आदर असला पाहिजे? भजनाच्या ठिकाणी आदर किती असला पाहिजे? चहा पितानी जेवढा आदर असतो, चहा पितानी चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, फुकून फुकून अर्धाच कप कबशीत वाटायचा, तेवढाच अगोदर प्यायचा, परत अर्धा वाटायचा, परत त्याला 4 बाऱ्या फुकायचं. चहा पिण्यामध्ये कसा आहे? आदराने आपण चहा पितो. किंवा दुसरं, नोटा मोजण्यामध्ये कसा आदर असतो? लक्ष केंद्रित करून, जास्त जाती का नोट, कमी पडती नोट, नोटा मोजण्यामध्ये काय असतो? आदर. आपले पैसे नाही, आपल्याला मिळणारं नाही, तरी दुसरा शेजारी मोजत जरी असला तरी आदराने त्याच्याकडे पाहतो माणूस. हा जो आदर आहे तसा आदर भजनामध्ये असला पाहिजे. तसा आदर. नित्यनेम आदरे. सांडी मांडी परती टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नामस्मरता आदरे. परत आदरे. नामस्मरण करायचं, आदराने करायचं. आदराने जो करतो त्याचाच परमार्थ सुफळ आहे. आदर हे परमार्थ प्राप्तीतील महत्त्वाचं एक कारण आहे. ज्याच्या ठिकाणी आदर आहे त्यालाच भगवत प्राप्ती होईल. आदराशिवाय केलेली भक्ती ही नुसती क्रियात्मक भक्ती आहे. ती क्रियात्मक भक्ती घडून काही फायदा नाही. आदराने. नाहीतर काही माणसाचे नियम असतो, 20 माळी जप करायचा, 25 माळी जप करायचा, 50 माळी, तर त्यांनी ते ठरवलेलं असतं एवढं आपल्याला पूर्ण करायचं. मग ते जपच त्याच्यासाठी करतात की आपल्याला पूर्ण करायचं, एवढं उरकून मागं फेकायचं. मग ते कसं करतात, काय करतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात का ठल ठल नुसतं म्हणतात, काही कळत नाही. त्याच्या ठिकाणी आदर असला पाहिजे. जप किती केला याला महत्त्वाचं नाही, महत्त्वच नाही त्याला. जो जप केला त्या जप करण्यामध्ये आदर किती आहे
हे महत्त्वाचं आहे. नामस्मर्थ आदरे, तेच सांगतात भगवान. जी ही परमादरे स्वीकारीजे, नुसतं आदरही नाही, देवाने त्याला परम नावाचं एक विशेषण लावलं. परम म्हणजे श्रेष्ठ. संसारात गोष्टीमध्ये तुमचा जेवढा आदर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, आदर पाहिजे. आदर कितीतरी पटीने. पैसा मिळवण्यामध्ये मनुष्याला आदर असतो, आदर असतो, आदर असतो. जो पैसा आपण मिळवतो तो पैसा कधी कामाला येतो? मरणाच्या हातातून सोडवायला कामाला येतो का? येतो का? नाही. कारण पैशाने मरण चुकवता आलं असतं तर रावण आजपर्यंत मेलाच नसता. रावण एवढा पैसा दुसऱ्याकडे कोणाकडे आहे? मेलाच नसता रावण. पैशाने ते सुटत नाही. किंवा एखाद्याकडे सत्ता असली, सत्तेने सुद्धा मरण चुकवता येत नाही. रावणाकडे केवढी सत्ता होती, नाही मरण चुकलं. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, तुकोबाराय सांगतात. त्या ठिकाणी हे कामाला येत नाही. मग मरणाच्या दुःखातून सोडवण्यासाठी पैसा कामाला येत नाही, मरणाच्या दुःखातून सोडवण्यासाठी सत्ता कामाला येत नाही, तरीही ते मिळवण्यामध्ये आपल्याला काय आहे? आदर आहे. ते मिळवण्यामध्ये काय आहे? आदर आहे. आणि जे तत्व मरणाच्या दुःखातून सोडवणार आहे, जे तत्व परम आनंदाची प्राप्ती करून देणार आहे, जे तत्व आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणार आहे, असं जे काही तत्व आहे, भक्तीचं तत्व, नामस्मरण, भजन, कीर्तन, त्याच्या ठिकाणी किती आदर असला पाहिजे, त्याच्या ठिकाणी किती आदर असला पाहिजे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. कशासाठी सांगितलं भगवंतानी हे? हजारो मनुष्यामध्ये कोणीतरी प्रयत्न करायला लागतो आणि प्रयत्न करणाऱ्या हजारो मनुष्यामध्ये पलीकडे कोण जातो? विरळा. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपायला निघे. कोणी एखादा विरळा असतो भगवंतापर्यंत जाणारा, पण निघताना भगवंत सांगतात सहस्रेषु, हजारो मनुष्य त्याच्याकडे निघतात, करोडो मनुष्य. आणि पोहोचताना एखादाच कस काय पोहोचतो? त्याचा अर्थच असा आहे, जो पोहोचतो त्याने आदराने भक्ती केली आणि बाकीचे जेवढे वायाला गेले त्यांच्या ठिकाणी भक्ती तर होती पण आदर नव्हता. म्हणून सांगतात परम आदरे स्वीकारायचे. नुसता आदर नाही, श्रेष्ठ आदर असला पाहिजे. श्रेष्ठ आदर. आदर कशावरून ओळखायचा? सोपा आहे. आदर ओळखण्याचं लक्षण सांगतो, सगळ्यात सोपं आहे. आदर कशावरून ओळखायचा? तर नियम असा आहे शास्त्राचा, व्यवहाराचाही असा नियम आहे. मनुष्याचा ज्या गोष्टीच्या ठिकाणी आदर असतो, मनुष्याचा ज्या गोष्टीच्या ठिकाणी आदर असतो, मनुष्य त्या गोष्टीचा कधीही त्याग करीत नाही. उलट त्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीचा काय करतो? त्याग करतो. सगळ्या गोष्टीचा त्याग करतो. कशासाठी? ज्याच्या ठिकाणी आदर आहे. ज्या मनुष्याचा चहाच्या ठिकाणी आदर आहे, चहा पिण्याची ज्याला आवड आहे, आदर आहे, तर तो मनुष्य चहा पिणं कधी सोडत नाही, कधी सोडत नाही. त्याच्यासाठी दुसरं सोडायला तयार होतो. त्याला डॉक्टरने सांगितलं चहा पिले तुझी शुगर वाढणार आहे, तुला मारावं लागन, हे करावं लागन, ते करावं लागन, तर ते म्हणतो मरण स्वीकारेन, चहा पिल्याशिवाय राहत नाही. किंवा ते बिडी पिणारे माणसं पहा, तंबाखू खाणारे, बिडी पिणारे माणसाची छाती सगळी भरलेली असते सगळं, पण मरताना सुद्धा त्यांना काय लागते? बिडीच लागते, बिडीच लागते, बिडी लागते. त्याचा काय असतो? आदर असतो त्याच्या ठिकाणी. आणि ज्याचा आदर नाही त्याचा मनुष्य काय करतात? आपोआपच त्याग करून टाकतात, त्याग करून टाकतात. दवाखान्यात जरी ॲडमिट असला पण डॉक्टर बाहेर गेला का त्या गोळ्या ते खिडकीच्या बाहेर फेकून देतात. डॉक्टर तरी काय करणार? आता गोळ्याच घेत नाही त्याला डॉक्टर तरी काय करणार आहे? त्याच्या ठिकाणी आदर असतो. आणि आदर ज्याच्या ठिकाणी असतो त्याच्यामध्ये आपले काय होते? वासना गुंतत असते. वासना आदर असल्यावर. काही काही लोकांच्या ते 10व्याला पिंडाला कावळा शिवत नाही, पिंडाला कावळा शिवत नाही. मग लोकांचे धडपड चालते, आता कावळा शिवण्यासाठी करावं काय? मग ते ध्यान करतात, कोण आलं नाही, याची लेक आली का, हे आली का, तिकडचा पाहुणा आला का, इकडचा पाहुणा आला का, सगळे आले तरी कावळा का शिवत नाही. मग एखादा पुढं जातो, मी तुमच्यासाठी केळी खाणं सोडून देईन, मी तुमच्यासाठी चप्पल घालणं सोडतो, हे करतो, तरी कावळा शिवत नाही.
कावळा शिवण्यासाठी मग त्याच्या मित्राला लक्षात येतं, त्याचा जवळचा जो मित्र आहे, अरे बिड्याचा कट्टा ठेवा. बिड्याचा कट्टा ठेवला किंवा दारूची बाटली, पटकन कावळा शिवतो, पटकन. याचा अर्थ काय आहे? त्याची वासना तिथपर्यंत गुंतलेली आहे, एवढा आदर आहे, मरण स्वीकार केलं पण ती वस्तू अजून सोडली नाही, त्यांनी ती वस्तू सोडली नाही. त्याच्या ठिकाणी काय असतो? आदर असतो. काही काहीचा तंबाखू खाणाऱ्याच ठिकाणी काय असतो? तंबाखूचा आदर असतो, आदर. गुरुवर्य बाबा विनोदाने सांगत असतात, तंबाखू खाणाऱ्या मनुष्याचा तंबाखूच्या ठिकाणी एवढा आदर असतो की चातुर्मासाला येताना बायका पोरं घरी सोडून येतात, तंबाखूची पुडी सोबतच असते. हा ती पुडी मिळत नाही. याला म्हणतात आदर. तर परमार्थाच्या ठिकाणी, भक्तीच्या ठिकाणी आपला आदर असला पाहिजे. तो आदर याच्यावरून ओळखायचा. जर नामाच्या ठिकाणी त्याला आदर असेल तर तो नाम सोडणार नाही. नामाच्या ठिकाणी आदर आहे का? नाम तो सोडणार नाही. नामासाठी इतर गोष्टी सोडण्यासाठी तो काय होईल? तयार होईल, तयार होईल. ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे भक्त प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये त्याचाच बाप हिरण्यकश्यपू मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अग्नी, शस्त्र, जल, सगळे प्रयत्न केले, सगळे प्रयत्न. त्याने सांगितलं, सेवकाला आज्ञा केली, उचला प्रल्हादाला आणि उंच डोंगरावरून खाली फेकून द्या, उंच डोंगरावरून खाली फेकून द्या असं सांगितलं. आता सेवक काय, त्याची आज्ञा पाळणारे, त्यांना मरायचं नव्हतं. त्यांनी उचललं प्रल्हादाला. प्रल्हादाला उचलल्यावर उंच डोंगरावर नेलं आणि खोल दरी होती. दोघा जणांनी 2 हात धरले आणि दरीमध्ये सोडलं प्रल्हादाला. दरीमध्ये धरलं, दरीमध्ये असं टांगतं धरलं आणि प्रल्हादाला सांगितलं, बोल, नाम सोडतो का जीव सोडतो? सांग, नाम सोडतो का जीव सोडतो? नाम जर सोडलं तर तुला आम्ही परत वर घेऊ, आणि नाम सोडत नसेल तर तुला आम्ही सोडून देऊ. जीव द्यावा लागेल, तुला जीव द्यावा लागेल. प्रल्हादाने सांगितलं, जीव देईन, नाम नाही सोडणार, नाम नाही सोडणार. तुम्ही मला सोडा, तुम्हाला राजाची आज्ञा आहे, तुम्ही त्याचे सेवक आहे, तुमचा सेवक धर्म तुम्ही पूर्ण करा, तुम्ही पूर्ण करा. सोडलं सेवकाने, पण नाम नाही सोडलं भक्त प्रल्हादाने. याला म्हणतात आदर. आदर असल्यावर त्याच्यासाठी मनुष्य सगळ्या गोष्टीचा त्याग करायला तयार होतो. जी ही परमादरे स्वीकारी जे भगवान सांगतात. मग हे जे माझं मत आहे, ते मताचं जे लोक काय करतात, परम आदराने त्याचा स्वीकार करतात. नाईलाज म्हणून स्वीकार नाही करत, आदर म्हणून स्वीकार करतात. म्हातारे माणसं नाईलाजाने देवाचं नाव घेतात. करून करून भागले, देवपूजेला लागले, आयुष्यभर संसार करायचा, नाही नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं म्हातारपणापर्यंत. आणि म्हातारपणाला मग पाप कर्माचं फल म्हणून पोरंही तसेच निघतात. मग पोरं शिव्या देणार, हाणमार करणार, घराच्या बाहेर काढून देणार. मग म्हातारे माणसं मग सप्त्याला येण्याचा पहारा घ्यायला इकडं वळतात. मग हरी 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 करतात. आता काय फायदा आहे? सगळं आयुष्य संसारामध्ये घातलं आणि म्हातारपणामध्ये परमार्थाला लागला, काय फायदा आहे त्याचा? परमादरे स्वीकारी जे, नाईलाजाने नाही नाम घ्यायचं, आदराने नाम घ्यायचं, आदराने. आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. जे माझं मत आहे त्याच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. त्याच्या ठिकाणी काय पाहिजे? श्रद्धा. श्रद्धा कशाला म्हणायचं? श्रद्धा म्हणजे काय? भगवंताचे जे वाक्य आहे, वेदाचे वाक्य आहे, शास्त्र वाक्य किंवा पुराणाचे जे वाक्य आहे, आणि त्याच्याही पुढे म्हणजे साधू संतांनी लिहिलेले गाथा, ज्ञानेश्वरी, भागवतामधील जे काही वाक्य आहे त्या वाक्यावर अत्यंत विश्वास ठेवणं. श्रद्धा कशाला म्हणतात? श्रद्धा ज्ञानोबराय म्हणतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, घेऊ म्हणे ते न म्हणावे, विषही विरो, विषही विरो. श्रद्धा कशाला म्हणतात? शास्त्राने सांगितलं की राज्य करणं तुझ्यासाठी काय आहे? अहित करणार आहे. राज्याचा तो काय कर? त्याग कर. लगेच तो राज्याचा त्याग करतो. राज्य ही तृण मानावे, गवतासारखं मानलं राज्याला, त्याला म्हणावं श्रद्धा. किंवा घेऊ म्हणे ते न म्हणावे, विषही विरो.
देवाने सांगितलं किंवा संतांनी सांगितलं याच्यामध्ये विष भरलेलं आहे, तांब्या भरून विष आहे, पी. तर विचारही जो करत नाही, विष पिल्यानंतर मी मरेल, हे होईल, ते होईल, विचार नंतर सांगितलं, आज्ञा आली, त्याचं काय करणार? पिबत पिबत मेरा, हा रे मीराबाईचं दृष्टांत आहे. विष का प्याला राजाजीने भेजा, ही मीराबाईंची अवस्था आहे. विषाचा प्याला पाठवला होता पण आनंदाने स्वीकार केला. माझा भगवान आहे ना, घेऊन टाकलं, मरण नाही आलं त्या विषाने. तो का म्हणे विष अमृता समान कृपा नारायण करिता होय. त्याने कृपा केल्यावर विष सुद्धा अमृतासारखं होतं, अमृतासारखं विष होतं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये शोभा कासार नावाचा एक भक्त होता. अगोदर दुष्ट होता, शोभा कासार नावाचा दुष्ट होता. सगळे लोक भजन कीर्तनाला लागले. लोहगावला राहणारा शोभा कासार तुकोबाराय होते, संत होते, अंतकरणामध्ये दया होती. त्यांना वाटलं सगळ्यांनीच परमार्थ करावा. मग ते शोभा कासारालाही कसं कसं वडत वडत कीर्तनात आणलं आणि त्यालाही परमार्थाला लावलं, परमार्थ करायला लागला. पण आता तुकोबारायांचं सांगणं म्हणजे शुद्ध परमार्थ होता, त्याच्यामध्ये अशुद्धता काही नव्हती, शुद्ध परमार्थ होता. तर शुद्ध परमार्थ करायला लागल्यामुळं शोभा कासाराचं लक्ष सगळं परमार्थात लागलं. संसाराचं वाटोळं झालं, संसाराकडे लक्ष लागना, शेती करायची सगळं विसरून गेला. कासार होता ते धंदा सगळा विसरून गेला, लक्षच लागना. रात्रंदिवस तुकाराम महाराज सोबत, तुकाराम महाराज घरी असले त्यांच्या घरी जायचं, डोंगरात गेले त्यांच्या मागं हिंडायचं, कीर्तन असलं त्यांच्या मागं जायचं, घरचा संसार सोडून दिला. आता घरी बायको होती, बायको त्रस्त झाली. पण बायकोला समजलं, जेव्हापासून तुकाराम महाराजाच्या नादाला लागली तेव्हापासून आपला संसार काय झाला? नासून गेला. सरळ सरळ उघड होतं, नासून गेला. तिला वाटलं आता या तुकाराम महाराजाने मायापतीला काय केलं? संसाराला लावलं, आपलं परमार्थाला लावलं आणि संसाराचं वाटोळं केलं. याचा आपण काय केला पाहिजे? काटा काढला पाहिजे, कसा तरी काटा आपण काढला पाहिजे. पण आता काटा कसा काढायचा? मग तिने पण विचार केला, आपण काट्याने काटा काढू. मग एक दिवस शोभा कासारालाच म्हणली, त्यांना सांगितलं, अहो तुम्ही इतक्या दिवसापासून तुकाराम महाराजांचं कीर्तन श्रवण भजन श्रवण करता, त्यांचे भक्त म्हणून घेता, त्यांच्या कीर्तनाला टाळ वाजत उभा राहता, तुम्हाला काही वाटत नाही का लाज? ते म्हणले, त्यात लाजाचं काय आहे? परमार्थ करायला माणसाने लाजायला नाही पाहिजे, लाजायचं काय? का परमार्थ करायला नाही. जर तुम्ही त्यांचे भक्त म्हणून घेता, त्यांचं श्रवण करता, त्यांना तुम्ही देवासारखं मानता, कधी आपल्या घरी यावं, त्यांनी आपल्या घरचं अन्न खावं असं कधी वाटलं नाही का? त्यांना भोजन खाऊ घालावं असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? मग ते म्हणजे तर खरं आहे म्हटले, एवढ्या दिवस मी केलं पण माझ्या लक्षात नाही आलं. खरं आहे, खरं आहे. मी आता काय करतो, तुकोबारायांना उद्या बोलवून आणतो. आता तुकोबाराय होते, रात्रभर कीर्तन, पाठ काकडा करायचा आणि काकड्याची आरती झाल्यावरच तुकाराम महाराजांनी कीर्तन काय करायचं? बंद करायचं. नियम होता. सकाळची आरती झाली आणि त्याने लगेच हात धरला, महाराज आज आमच्या घरी यावं लागणार आहे, आज आमच्या घरी आमच्या पत्नीने तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला भोजन करायला. तुकाराम महाराजची अवस्था होती, चला तुमच्या घरी तर तुमच्या घरी, काय हरकत आहे? आम्हाला अन्न न मिळालं तरी काही फरक पडत नाही आणि पक्वान्न जरी मिळाले तरी काही फरक पडत नाही. गेला तुकाराम महाराजांना घेऊन. आता सकाळची वेळ होती, रात्रभर कीर्तन झालेलं होतं आणि काकडा झाल्यावरच नेलं होतं तुकाराम महाराजांना. मग अगोदर आता स्नान संध्या तर करावी लागेल. त्याने सांगितलं की तुकाराम महाराजांना तू काय कर, स्नान घाल, आंघोळीला गरम पाणी ठेव स्नान करण्यासाठी. मी तोपर्यंत गावातल्या ब्राह्मणाला सांगून येतो, महाराजांच्या सोबत जेवण्यासाठी मोठे माणसं पाहिजे, ब्राह्मणाला आमंत्रण देऊन देतो. सांगितलं आणि गेला ब्राह्मणाला बोलायला. आता हिला संधी सापडली, तिला वाटलं आता याचा काटाच करू आपण. ओसरी होती पुढं, ओटा, आणि ओट्यापुढं तुकोबारायांना पाठ ठेवला आंघोळीसाठी, पाणी नेऊन ठेवलं आणि आंघोळीसाठी तुकोबारायांनी कपडे काढले आणि आंघोळीला बसले. अंतकरणामध्ये भगवंताचं चिंतन सुरू. आणि या बाईने दुसरं भांडभर खळ 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 उकळलेलं पाणी तयार केलं. पाणी उकळलं, हात घालणं दूर, पाण्याच्या वाफेवर हात आपण ठेवू शकत नाही, एवढं गरम पाणी केलं. आणि तुकोबारायांचं स्नान सुरू असताना ते पाणी घेतलं आणि ओट्यावरून तुकोबारायांच्या डोक्यावर ओतलं. गरम पाणी
एकदम अंगावर पडलं. तुकोबारांचा जीव कळवळला. तुकोबारांनी म्हटलेलं सुद्धा आहे, देवाकडं धावा केला, देवा या संकटातून मला तू काय कर, वाचव वाचव. जळे माझी काया लागला ओनवा, धाव रे केशवा माय बापा. धाव देवा धाव, माझी काया जळजळत आहे तप्त पाण्याने. भगवंताने तिथेही काय केली, कृपा केली आणि ते संकट तुकोबारायांच्या अंगावरचं काय केलं, टाळून टाकलं. तिला वाटलं हे बाबा काय कुठं बंगाली विद्या शिकला काय, याला पाण्याने काहीच झालं नाही, काय मेळ आहे. दुसरा उपाय केला, आता जेवायला बसणारच आहे. तुकोबारायांच्या ताटामध्ये सोमल नावाचं विष घातलं. सोमल नावाचं विष होतं, अत्यंत भयंकर. तुकोबारायांच्या ताटामध्ये घातले, पण तुकोबारायांच्या अंतःकरणात चिंतनच सुरू होतं. भोजन केलं तुकोबारायांनी, तरी काही फरक पडला नाही. कारण तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करिता होय. भगवंताची कृपा असेल तर विषही त्याला अमृतासारखा आहे, अमृतासारखं. तुकोबाराय निघून गेले. आता नियम असा आहे, संताशी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड आव्हेरितो. संताला सन्मानाची इच्छा नसते, मला मान द्यावा, सत्कार करावा किंवा कोणी त्रास देऊ नये, हे संताच्या ठिकाणी हा भाव नसतो. पण भगवंत पाहणारा आहे, माझ्या भक्ताला त्रास देतो का, भगवंताचा नियम. त्याला कोणी त्रास दिला तर त्याला सहन होतं, पण भक्ताचा त्रास काही भगवंताला सहन होत नाही. भगवंताची त्या ठिकाणी क्रोध आला भगवंताने. पण तुकोबाराय घरात होते तोपर्यंत भगवंताचंही काही चाललं नाही, कारण संताचं वास्तव्य आहे ना, नाही चालत देवाचं. पण तुकोबाराय जेव्हा घराच्या बाहेर निघून गेले त्यावेळेस त्या बाईला काय झालं, कुष्ठरोग झाला. सगळ्या अंगाला कुष्ठरोग झाला. अंगामध्ये आळ्या तयार झाल्या आणि पोखरून शरीराला खायला लागल्या. सगळ्या अंगातून पू व्हायला लागला. भक्तांचा द्वेष केल्यामुळे पू व्हायला लागला. शोभा कासार होता. शोभा कासार तो म्हणे चांगलं झालं म्हटले, माझ्या तुकाराम महाराजाला त्रास देते काय, मर अशीच. त्याला काय वाटलं नाही, मर अशीच. शेजारे पाजारे होते, सगळे होते, दया आली. आता तुकोबारायांच्या सोबत राहिल्यामुळे सगळ्यांचं अंतःकरण दयापूर्ण झालं होतं. त्या ठिकाणी मग रामेश्वर शास्त्री नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं, याला एकच इलाज आहे. ज्या ठिकाणी तुकोबारायांनी स्नान केलं त्या ठिकाणचा चिखल घ्या आणि याच्या अंगाला लावा. तो चिखल तुकोबारायांनी स्नान केलेला तो चिखल अंगाला लावला आणि सगळ्या अंगाचा कुष्ठरोग निघून गेला. विष अमृता समान. शास्त्र सांगतं ना, विष घ्या, विषही घ्यायचं. याला म्हणावं शास्त्रावर असणारी श्रद्धा. ही श्रद्धा आहे. अत्यंत विश्वास असणं, अत्यंत विश्वास, त्याला म्हणावं श्रद्धा. सेवकाशी आज्ञा, स्वामीची प्रमाण. तुकोबाराय म्हणतात, सेवकाला स्वामीची आज्ञा प्रमाण असली पाहिजे. स्वामीने सांगितले ना, सेवकाने त्याच्यावर विचार करू नये. हे चांगलं असेल का, वाईट असेल का, याचा परिणाम काय होईल, हा विचार सेवकाने करायचा नाही. स्वामीने आज्ञा दिली ना, तत्काळ तसं केलं पाहिजे. त्याशी होतो पण कामा नाही. सेवके करावे सांगितले काम. सेवकाने सांगितलेलं काम करत राहायचं, त्याच्यावर विचार करायचा नाही. याला म्हणावं अत्यंत विश्वास असणं. भगवान सांगतात, माझ्या मतावर ज्याला काय आहे, विश्वास आहे, श्रद्धापूर्वक माझ्या मताचं जो अनुष्ठान करतो, मी जे काही सांगेल त्याच्यावर याचा काय बसतो, विश्वास बसतो. भगवंत जो सांगेल ते खरंच आहे, त्याच्यावर काय बसतो, विश्वास बसतो. संत सांगती, संत बोलती ते खरे, साच मानावी उत्तरे. खरं काय असतं, कोणी जर विचारलं तुम्हाला खरं काय आहे, व खरं काय आहे, खोटं काय आहे आणि खरं काय आहे, खऱ्याची व्याख्या काय, तुकोबाराने सांगून दिलं. संत बोलती ते खरे. संत जे बोलतात तेवढंच खरं आहे. संत जे बोलत नाही ते सगळं खोटंच आहे. संताने सांगितलं ते सगळं खरं आहे. संत जे सांगतात ते सगळं खरं आहे. त्याच्यावर परत काय करायचे नाही, शंका घ्यायची नाही. त्यांच्या मुखातून वाक्य आलं ते सत्यच आहे, परत शंका घ्यायची नाही. तुकाराम महाराज विमानात बसून वैकुंठात गेले, असं कुठं घडत असतं का, विमान कुठं पृथ्वीवर उतरत असतं का, कशाचं विमान, विमानाचा शोध अलीकडे लागला, मानव देह कुठं वैकुंठाला नेता येत असतो का, सगळ्या शरीराचे आतापर्यंत राग झालेले आहे,
तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तर ज्ञानेश्वर महाराज का नाही गेले, एकनाथ महाराज का नाही, असा विकल्प करायचा नाही. संताच्या मुखातून शब्द बाहेर निघाला ना, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबारा सांगतात मी शरीरासह गुप्त झालो आणि विमानात बसून निघून गेलो. बस त्याच्यावर काय करायचा, ठाम विश्वास ठेवायचा. तुकोबारा सांगतात पहिलं आले हरी, शंखचक्र शोभे करी. शंखचक्र घेऊन भगवान मला न्यायला, गरुड येतो फडतकारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. परत त्याच्यावर विकल्प नाही करायचा. संतांनी सांगितलं. मानव देह घेऊनी निज धामाशी गेले, सांगितलं निळोबारायांनी, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बस श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे धनुर्धरा. संत सांगतील त्याच्यावर परत विकल्प नाही करायचा. तेच खरं आहे, तेच खरं आहे, तेच खरं आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या पायावर मी काय केलं आहे, विश्वास. आणि विश्वास असणं म्हणजे काय, वचन न मोडी बोलिले. ते विश्वास शब्दाचाच अर्थ आहे, ते बोलिले ते वचन न मोडी. संतांनी जे काही वचन सांगितलं ते वचन मी मोडणार नाही, तंतोतंत त्याचं पालन करीन. याला म्हणतात विश्वास, याला म्हणावं श्रद्धा. श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे धनुर्धरा. म्हणून संताचे जे वाक्य आहे, भगवंताचे जे वाक्य आहे, त्याच्यामध्ये काहीही विकल्प न करता त्याचं काय करायचं, अनुष्ठान करायचं. अनुष्ठान श्रद्धापूर्वक त्याचं, आणि अनुष्ठान करणं हे महत्त्वाचं आहे. अनुष्ठान झालं पाहिजे. किंवा भगवंताचं मत एखाद्याने ऐकलं, अबाधित मत आहे हेही कळालं, त्याच्या ठिकाणी आदरही ठेवला, त्या वाक्याच्या ठिकाणी श्रद्धाही ठेवली, पण अनुष्ठेचेच काढून टाकलं, अनुष्ठानच केलं नाही, त्या श्रद्धेला काय काडी लावायची. नुसतं बोंबलत फिरायचं, संताचे पायी हा माझा विश्वास, संताच्या वचनावर माझा विश्वास आहे, संताच्या वचनावर माझा विश्वास आहे. मग विश्वास आहे तर संताच्या विरोधी का वागायचं, कशासाठी वागायचं. संत सांगतात प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्ध असेल तरच तुम्हाला धन मिळणार आहे, किंवा प्रारब्ध असेल तरच तुम्हाला मान मिळणार आहे. सांगितलं ना संतांनी. मग कीर्तनाचे पाकिट कशाला घ्यायचे, प्रारब्धाने मिळणारच आहे ना. तुम्ही पाप कशासाठी करता. संतांनी सांगितलं कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. सांगितलं ना संतांनी. संताचे पायी हा माझा विश्वास म्हणताना कशासाठी आहे, हे कशासाठी आहे, आणि हे तुम्हाला धंदे करायचे तर संताचे पायी हा माझा विश्वास हे कशासाठी म्हणायचं. श्रद्धा आहे मग अनुष्ठान का करत नाही, आणि अनुष्ठान करत नसेल तर तुमची श्रद्धा काय कामाची. पोरगा बोंबलत फिरायला लागला सगळीकडे, माझ्या बापावर माझा विश्वास आहे, माझ्या बापावर माझा विश्वास आहे, आणि नुसता विश्वास काय कामाचा. बापाने सांगितलं अभ्यास कर, अभ्यास करायचा नाही, बापाने सांगितलं काम कर, काम करायचं नाही. कशाचा विश्वास, याला विश्वास म्हणतात का. अनुष्ठान महत्त्वाचं आहे. अनुष्ठान आपल्याकडून घडलं गेलं पाहिजे. नुसतं ऐकून फायदा नाही, नुसतं लोकाला सांगून फायदा नाही, त्याचं अनुष्ठान घडलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून नामदेवरायांचं अभंगामध्ये सांगतात नामदेवराय ज्ञानेश्वरीविषयी बोलताना, की ज्ञानेश्वरी तुम्ही पूर्ण नाही पाहिली तुम्हाला काही अडचण नाही, नाही पूर्ण पाहिली काही अडचण नाही, त्याचा अर्थ नाही पाहिला काही अडचण नाही. एक ओवी, एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. तसं ज्ञानदेवी ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे, श्रेष्ठच आहे. पण सगळा ग्रंथ नाही पाहता आला काही हरकत नाही. एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीचा काय करा तुम्ही, अनुभव घ्या. पाठ करा असंही नाही सांगितलं, त्या ओवीचा अर्थ कळून घ्या एवढंही नाही सांगितलं, ती ओवी दुसऱ्याला सांगा हे पण नाही सांगितलं. अनुभवीचे तुम्ही स्वतः काय करा, त्याचा अनुभव घ्या, म्हणजेच अनुष्ठान करा. अनुष्ठान सगळ्या ओव्या सोडून द्या ज्ञानेश्वरीतल्या, आपली चालू ओवी एवढीच घ्यायची फक्त. हे अनुपरोध मत माझे जी ही परमादरे स्वीकारी जे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे धनुर्धरा. बस एवढीच एक ओवी, एवढ्याच ओवीचं काय करायचं, अनुष्ठान करायचं. भगवंताचं मत जाणून घ्यायचं, दुसरं ते मत अबाधित आहे हे कळून घ्यायचं, तिसरं म्हणजे परम आदराने त्याचा स्वीकार करायचा, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आणि त्याचं अनुष्ठान करायचं. पाचच गोष्टी जीवनामध्ये करायच्या, काहीच करायची गरज नाही दुसरी.
दुसरी ज्ञानेश्वरी वाचायची सुद्धा गरज नाही. एवढ्या ओवीचा काय करायचा अनुभव घ्या. म्हणून अनुष्ठानाला परमार्थामध्ये महत्त्व आहे. अनुष्ठान करा. अनुष्ठान धनुर्धरा श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे तेही सकळ कर्मी वर्तत जानपा कर्म रहित म्हणून हे निश्चित करणीय गा. अर्जुना तेही सकळ कर्मी वर्तत. तर हे लोक जे आहे सगळ्या कर्मामध्ये वर्तन करणार आहे. सगळ्या कर्मामध्ये वर्तन करू द्या, काहीच हरकत नाही. भगवान सांगत नाही तुम्हाला की माझी भक्ती करण्यासाठी तुम्ही घरदाराचा त्याग करा, नाही सांगत. माझी भक्ती करण्यासाठी तुम्ही कुठंतरी वनामध्ये जाऊन बसा, हिमालयात बसा, डोंगरात जाऊन बसा, नाही सांगत. नाही सांग ठाईच बैसोनी करा एक चित्त, न लगे जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. कुठंच जायची गरज नाही, घरी बसून करा. मी तुम्हाला भगवान सांगतात, दुसरं काही सांगत नाही. हे करा ते करा, सकळ कर्मी वर्तत. तुमचे सगळे कर्म तुम्ही करा. तुम्ही शेतकरी आहे, तुमची शेती करा. तुम्ही व्यापारी, तुमचा व्यापार करा. तुम्ही विद्यार्थी, तुम्ही तुमचा अभ्यास करा. तुम्ही मास्तर आहे, तुम्ही तुमचं सांगायचं काम करा. सगळं आपापले कर्म करा. फक्त कर्म करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तेही सकळ कर्मी वर्तत. सगळ्या कर्मामध्ये त्यांना वर्तन करू द्या, सगळं कर्म करू द्या, काही हरकत नाही. जानपा कर्मरहित. पण असे जे मनुष्य आहे माझ्या मताचं अनुष्ठान करतात, ते कर्म करून सुद्धा कसे आहे? कर्मरहित आहे. कर्मरहित. भगवंताची भक्ती करणारा जो मनुष्य आहे, त्याने शेती केली तरी त्या शेतीचं त्याला बंधन लागत नाही. नाही लागत. भक्तीसुद्धा बाजूला जाऊ द्या. जो शेती करतो त्याने फक्त आपलं कर्तव्य आहे म्हणून शेती केली. मी करतो हा अहंकार सोडून दिला, किंवा या शेतीपासून मला काहीतरी मिळणार आहे या फलाचा त्याने काय केला? त्याग करून टाकला. आणि असं करून जर त्याने शेती केली तर त्या शेतीस त्याला काहीच कर्म लागत नाही. आणि मी करतो म्हणून त्याने शेती केली की त्या शेतीतलं पाप पुण्य त्याला लागणार त्याला. फवारा आणायला गेला, सगळे ते किडे मरून गेले, त्याला पाप लागणार. मी करतो अहंकार घेतला ना, मग त्याला पाप लागणार. सरकी आहे, कापूस शेतात झालं, उपटून फेकली, हत्येचं पाप लागणार. पापातून त्या मुक्त व्हायचं असेल तर हाच मार्ग आहे. अहंकाराचा त्याग करायचा आणि फलाची आशा सोडायची, हाच मार्ग आहे. म्हणून भगवंताची भक्ती करणारे जे काय असतील, तुम्ही कोणतेही कर्म करा, त्या कर्माचं काय नाही, तुम्हाला बंधन होणार नाही. पण भक्ती अनन्य झाली पाहिजे. जानपा कर्मरहित म्हणून हे निश्चित करणीय गा. म्हणून अर्जुना, निश्चित प्रकारे जर पाहिलं तर हे करणीय गा. हेच करण्यासाठी योग्य आहे. करणीय शब्दाचा अर्थ होतो करण्यास योग्य. करण्यास योग्य काय आहे? आपल्या मनाने नाही करायचं. आपल्या मनात तर काहीही करायचं येतं. आपलं मन नुसतं पापच करायला सांगतं आपल्याला. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाचं इथं काही नाही. इथं मनाचं प्राधान्य नाही. इथं शास्त्राला प्राधान्य आहे. इथं भगवंताच्या वाक्याला प्राधान्य आहे. इथं संताच्या वाक्याला प्राधान्य आहे. यांनी जे सांगितलं ते करायचं. माळी जेवते नेले तेवते निवांतचे गेले, तया पाणी आयशे केले व्हावे गा. पाण्याचा स्वभाव कसा आहे? पाणी माळ्यावर अवलंबून आहे. माळी जेवते नेले, माळी त्या पाण्याला जिकडे नेल ते पाणी वळतं. त्याने दांडाला नेलं, दांडाने जातं. त्याने आळ्यात नेलं, आळ्यात जातं. त्याने बंद केलं, जागेवर थांबतं. पाण्याचं काम कसं आहे? माळी जसं सांगेल तसं ते पाणी करतं. तसंच आहे. या ठिकाणी भगवंत म्हणजे कोण आहे? माळी आहे. आणि आपण पाण्यासारखं वनमाळी म्हटलेलंच आहे त्याला. वन काढून टाका, माळी घ्या, वनमाळी. किंवा 10व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याने सांगितलेलंच आहे, बन करू झाडे शिंपी जीवेसाठी. त्याने स्वतःला बन करू म्हणजे माळी म्हणून घेतलेला आहे. ज्यावेळेस असा त्या ओळीचा भाव आहे. माळी काय करतो? 12 महिने कष्ट करतो, पण फळ वसंत ऋतूतच येतं. तसंच आहे. त्याला ऋतूच तसा योग्य झाला पाहिजे. ऋतूच नाहीतर सगळे महात्मे या ठिकाणी सांगू मेले.
मेले. काही काही लोक असे आहेत, त्यांनी ह्या महात्म्याचं ऐकलं तेव्हा मरून गेला, दुसऱ्याचं ऐकलं तेव्हा महात्मा मेला, तिसऱ्याचं ऐकलं तेव्हा मेला, ऐकणारा अजून तसाच आहे, ऐकणारा अजून. हे असंच आहे. सांगणारे त्याला काहीच करू शकत नाही, देवही त्याला काही करू शकत नाही, संतही काही करू शकत नाही. त्याचा वसंत ऋतूच तयार झाला पाहिजे, त्याचा अंतःकरणाचाच परिपाक झाला पाहिजे, किंवा त्याचं जे प्रारब्ध असेल, अंतःकरणातील भाव असेल, तो उदयाला आला पाहिजे. म्हणजे भगवंतसुद्धा माळ्यासारखाच आहे, वनमाळी आहे, बनकर म्हणून घेतलेला आहे. तर आपण पाहण्यासारखं व्हायला पाहिजे. त्याने जिकडं नेलं तिकडं आपण जायचं, भागवत वाचायचं, गीता वाचायची, ज्ञानेश्वरी, गाथा वाचायचं, जसं सांगितलं तसं करत राहायचं बस. म्हणून हे निश्चित करणीय का? म्हणून अर्जुना, हे निश्चित प्रकारे करणीय, करण्यासाठी काय आहे? योग्य आहे. भगवंताच्या मताचा कोणीही काय करू नये? त्याग करू नये. आपली वेळ संपलेली आहे. 193 ओळीपर्यंत चिंतन केलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल.